नमस्कार, मी समीक्षा हेमंत देशमुख. सागर डिजिटल कडून महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला माहित आहे का, आज महाराष्ट्र दिनाप्रमाणे गुजरात दिनही साजरा केला जातो. तर जाणून घेऊया यामागील इतिहास. भारत स्वतंत्र झाल्यानंतर जेव्हा राज्यघटना अंमलात आणली गेली, तेव्हा देशाची विभागणी भाषिक सीमांवर आधारित राज्यांमध्ये झाली. त्यामुळे मराठी, गुजराती, कोकणी आणि कच्छी भाषिक लोकांचा समावेश मुंबई या राज्यात करण्यात आला. मात्र या भाषिक भेदांमुळे मुंबईतील लोकांमधील गोंधळ वाढून विविध समस्या निर्माण झाल्या. यासाठी राज्याचे 2 स्वतंत्र भागात विभाजन व्हावे म्हणून संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे 1 मे इसवी 1960 रोजी मराठी भाषेचे अधिकृत स्वतंत्र राज्य म्हणून महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. तर गुजराती आणि कच्छी भाषिक लोकांचे गुजरात हे स्वतंत्र राज्य तयार झाले. म्हणून हा दिवस महाराष्ट्र दिनाप्रमाणे गुजरात दिन म्हणूनही साजरा केला जातो. भाषांप्रमाणेच महाराष्ट्राचा इतिहास, सांस्कृतिक वैभव आणि धार्मिक आणि सामाजिक सुधारणांचा गौरवशाली वारसा हा प्रेरणादायी आहे. याचे वर्णन करताना गोविंदाग्रज म्हणजे राम गणेश गडकरी म्हणतात, राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा. राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.